लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता आज वाटप व्हायलाच पाहिजे, आज हप्ता भेटायलाच पाहिजे। लाडक्या ताईंनो सरकारने लवकरात लवकर हे बटन दाबायला पाहिजे आणि आपल्या अकाउंटला आज डीबीटी व्हायला पाहिजे। तर लाडक्या ताईंनो सकाळपासून कोणाच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज कुणाला पैसे जमा झाले आहेत का एकदा खरं खरं सांगायचं आहे। कारण की सकाळच्या 9 वाजल्यापर्यंत मी चेक केलं होतं, तोपर्यंत पैसे अकाउंटला आलेले नाहीयेत। तर 9च्या नंतर कुणाला 11 पर्यंत कुणाला पैसे अकाउंटला आलेत का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बघा लाडक्या ताईंनो आज आहे 28 मे आणि 28 मे असताना जर आज पैसे वाटप नाही झालं तर हे हप्ता वाटप जून मध्ये जाऊ शकतं आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो आपल्याला मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण की जर आज वाटप नाही झालं तर उद्या वाटप सुरू झालं तर ते जून पर्यंत पुढे ढकलू शकतं आणि जून पर्यंत ढकलल्यानंतर जूनचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये जाऊ शकतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। लाडक्या ताईंनो मी सरकारकडे काही मागण्या करणार आहे, त्या मागण्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो बघा तुमच्यासाठी मी झटत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे आणि व्हिडिओला कोणी शेअर केल्याशिवाय राहायचं नाही, सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे। कारण की बघा लाडक्या ताईंनो आज आहे 28 मे आज हप्ता वाटप होणार का? सरकारकडे एक मोठी मागणी मी करतोय, सरकार मायबाप तुम्ही लवकरात लवकर हे बटन दाबून टाका आणि लाडक्या ताईंच्या अकाउंटला पट पैसे पाठवून टाका। तर लाडक्या ताईंनो बघा एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे जर 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये वाटप नाही झालं म्हणजे उद्या परवा आणि 13 बघा लक्षात घ्या 29 तारखेला उद्या जर वाटप सुरू झालं तर खूप चांगलं होईल। कारण की 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये वाटप पूर्ण होईल आणि सरकारला काही प्रॉब्लेम येणार नाही, आपल्याला पण काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे अकाउंटला पैसे येऊन जातील। पण लक्षात घ्या जर या ठिकाणी आज आणि उद्या वाटप झालं नाही तर जून महिन्यामध्ये हे वाटप होणार आहे किंवा वाटप सुरू झालं तर प्रॉब्लेम होणार आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो पूर्ण वाटप होण्यास कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात, कमीत कमी 3 ते 4 दिवस वाटप लागतात। कारण की 2.5 कोटी ताई आहेत आणि 2.5 कोटी ताईंना पैसे पाठवायला कमीत कमी या ठिकाणी 3 ते 4 दिवस लागतात। जर या ठिकाणी आज वाटप सुरू झालं तर खूप चांगलं होईल। या ठिकाणी 28, 29, 30 आणि 31 या 4 दिवसामध्ये पूर्ण वाटप संपून जाईल आणि पैसे सर्वांच्या अकाउंटला येऊन जातील। पण हे जर वाटप उद्या सुरू झालं तर 3 दिवसात होऊ शकते। पण जर उद्या वाटप झालं नाही, 29 तारखेला वाटप झालं नाही तर 29च्या नंतर 30, 31 नंतर 1 आणि 2 या जून तारखेला जर गेलं तर जून महिन्याचा हप्ता पुढे जुलै मध्ये जाऊ शकतो। कारण की सेम गोष्ट झालेली आहे, मागच्या महिन्यामध्ये हप्ता पुढे ढकलला आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मे मध्ये भेटला। आता मे महिन्याचा हप्ता जर पुढच्या महिन्यात गेला तर जूनचा हप्ता पुढे जुलै मध्ये जाऊ शकतो। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला असं वाटतंय की आज हप्ता वाटप व्हायलाच पाहिजे। कोण कोण या मताशी सहमत आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो एक सगळ्यांना प्रश्न विचारतोय, सगळ्या जणांना प्रश्न विचारतोय, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, आज हप्ता वाटप झालंच पाहिजे, सरकारने आज बटन दाबलंच पाहिजे, डीबीटी अकाउंटला व्हायलाच पाहिजे। कोण कोण या मताला सहमत आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि जर लाडक्या ताईंनो आज संध्याकाळपर्यंत वाट बघितली आणि पैसे नाही आले तर काही मागण्या आपण करत आहोत, त्या मागण्या तुम्हाला मी दाखवत आहे। बघा लाडक्या ताईंनो आपलं हे युट्यूबचं चॅनल आहे ट्रिक्स गुरु नावाने। बघा राजेश सर बघा सगळ्यात सुरुवातीला एक मागणी करत आहे, ती मागणी तुमच्या समोर दाखवत आहे। बघा लाडक्या ताईंनो एक मोठी सरकारकडे एक मागणी आपण करत आहोत। ह्या ज्या 4 मागण्या आहेत, 4 मागण्या ट्रिक्स गुरु टीजी बघा ट्रिक्स गुरु टीजी आपलं हे युट्यूबचं चॅनल आहे, यांच्यातर्फे हे मागण्या करत आहोत, सरकारकडे ह्या मागण्या करत आहोत। तुम्ही जर या मागण्याला सहमत असताल सपोर्ट करायचंय, लाडक्या ताईंनो जास्तीत जास्त सपोर्ट करायचंय। कारण की आपण आवाज उठवत आहोत, सरकारकडे मागणी करत आहोत, तुम्ही जर सपोर्ट केला, कारण तुमच्यासाठी हे मी गोष्ट करत आहे, तुमच्यासाठी मी झटत आहे, झगडत आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। या ठिकाणी सरकारकडे काय काय मागण्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघूया। सगळ्यात पहिली मागणी सहमत आहात का नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की खूप महत्त्वासाठी तुमच्यासाठी मी या ठिकाणी लढत आहे, झगडत आहे। बघा लवकरात लवकर मे महिन्याचा हप्ता वाटप व्हावा, सगळ्यात पहिली मागणी असणार आहे। मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर म्हणजे आजच्या आज या ठिकाणी अकाउंटला टाकून द्या,
सरकार मायबाप ही मागणी आमची आहे तुमच्या सगळ्यांकडे, कारण की तुम्ही ऑलरेडी पैसे या ठिकाणी मंजूर केलेत. मग नेमका प्रॉब्लेम काय होतोय तुम्ही एकदा चेक करा आणि तुमचे काही टेक्निकल इश्यू असतील किंवा दुसरे काही इश्यू असतील ते लवकरात लवकर सॉल्व्ह करा, प्रॉब्लेम सोडवा आणि लवकरात लवकर लाडके त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवा. ही पहिली मागणी या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. दुसरी मागणी आहे बघा, ही मागणी तर मी जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून या ठिकाणी करत आहे सरकारकडे की बाबा प्रत्येक महिन्यामध्ये वाटपाची तारीख फिक्स करावी. प्रत्येक महिन्याला असं नको व्हायला पहिल्याच आठवड्यात भेटतोय, दुसऱ्या आठवड्यात भेटतोय, शेवटच्या आठवड्यात कधी टाकतात, असं करू नका. सरकार मायबाप लाडक्या बहिणी वाट बघत बसत असतात प्रत्येक वेळेस. तर तुम्ही एक काम करा की प्रत्येक महिन्याला एक तारीख फिक्स करून टाका. कोणती पण तारीख असू द्या, मग ते शेवटची असू द्या, मध्ये असू द्या, पहिली असू द्या, कोणती पण तारीख एक फिक्स करा आणि त्याच तारखेला प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटला पाठवा. तर ही मागणी या ठिकाणी दुसरी मागणी मी करत आहे. तर या मागणीला तुम्ही सगळेजण सहमत आहात का? तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का? मला एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. लाडक्या बहिणी बघा, तुमच्यासाठी झटत आहे मी. सगळ्यांनी या मागणीला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमचा सपोर्ट आहे का नाही. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे. बघा लाडक्या बहिणी, मागणी मी तुमच्या समोर. तिसरी मागणी आहे ज्या शेतकरी ताई आहेत, शेतकरी ताई त्या गरीब ताई आहेत. बघा आता पावसामुळे किती नुकसान झालंय शेतकरी ताईंचं, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय आणि त्यांना हप्ता फक्त 500 रुपये भेटत आहे. बघा लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान दिलेलं आहे. निवडणुकीच्या अगोदर त्यांना 1,500 रुपये भेटत होते, मग निवडणुका झाल्यानंतर त्यांना 500 रुपये का? तर 500च्या ऐवजी कमीत कमी बाबा ठीक आहे 1,500 नका पाठवू तुम्ही, पण कमीत कमी 1,000 रुपये त्यांना पाठवावे. 500 रुपयाच्या ऐवजी त्यांना 1,000 रुपये पाठवावे. अशा स्वरूपाची तिसरी मागणी या ठिकाणी मी करत आहे. बघा तिसरी मागणी तुमच्या सगळ्याच्या वतीने, ही तिसरी मागणी ट्रिक्स गुरु, बघा ट्रिक्स गुरु टीजी आपल्या हे चॅनल यांच्या माध्यमातून ही मागणी मी करत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळेजण याच्याशी सहमत आहेत का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चौथी मागणी आहे बघा, निराधार ताई ज्या आहेत. निराधार ताई म्हणजे कोणत्या? ज्यांना संजय गांधी योजनेचे 1,500 रुपये भेटतात, अशा ताईंना आता सध्या 0 रुपये भेटतात, म्हणजे काहीच भेटत नाही. अशा ताईंना कमीत कमी 500 रुपये तरी टाका. अशा काही जास्त काही संख्या नाहीये ताईंची, 1-1.5 लाख ताई आहेत फक्त. त्या 1-1.5 लाख ताईला तुम्ही 1,500 नका पाठवू ना, 1,000 पण नका पाठवू, 500 रुपये तर कमीत कमी पाठवा. अशा स्वरूपाची ही चौथी मागणी या ठिकाणी मी सरकारकडे करत आहे. तर लाडक्या ताईंनो, सगळेजण सहमत आहेत का? बघा तुम्ही म्हणत होता, बरेच दादा म्हणत होते, बरेच ताई म्हणत होत्या की सर तुम्ही फक्त व्हिडिओ बनवतात, सर तुम्ही फक्त अपडेट्स देतात, तुम्ही लाडक्या बहिणीसाठी काही करतात का रे? तर बघा लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी हे पाऊल उचललंय मी. एकमेव असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुमच्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट जर केला तर नक्कीच आपण या ठिकाणी सरकारकडे हा व्हिडिओ जर गेला तर सरकार नक्कीच सरकारचे या ठिकाणी डोळे उघडतील आणि लवकरात लवकर लाडक्या ताईंच्या त्या मागण्या पूर्ण करतील. तर लाडक्या ताईंनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सपोर्ट, तुम्ही जर खरंच सपोर्ट करत असाल तर सपोर्ट म्हणून कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय, हो सर तुम्हाला मी सपोर्ट करत आहे, हो सर आपण सगळेजण एकत्र आहोत. अशा स्वरूपाच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकायच्या आहेत लाडक्या ताईंनो, कारण की सगळ्यांनी मिळून आपल्याला एकत्र यायचंय आणि लवकरात लवकर हा लाडक्या बहिणीचा ज्या मागण्या आहेत त्या सरकार पुढे मांडायच्या. कारण की अशा भरपूर साऱ्या ताई आहेत ज्या गरीब आहेत, ज्या या ठिकाणी निराधार आहेत, त्या ताईंना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. तर सगळ्या लाडक्या ताई मला सहमत आहेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आज आपण इथेच थांबूया, पण प्रत्येक ताईने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. प्रत्येक ताईने, प्रत्येक दादाने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त कमेंट्स मध्ये सपोर्ट म्हणून टाकायचा आहे. कारण की जर कोणी व्हिडिओ बघितला सरकारमधल्या माणसांनी किंवा अधिकारी लोकांनी, त्यांना कळायला पाहिजे की हो नक्कीच ह्या व्हिडिओला या ठिकाणी काय केलं, प्रतिसाद भेटलेला आहे आणि सरकार बाकीच्या ताई पण या ठिकाणी मागणी करत आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपली ही मागण्या पूर्ण होतील. त्याच्यामुळे सरकारकडे ही परत एकदा मी मागणी करतोय, एक हंबल रिक्वेस्ट, एक विनंती करतोय सरकारकडे की लवकरात लवकर या लाडक्या ताईंच्या मागण्या पूर्ण कराव्यात. या ठिकाणी बघा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून मदत करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.